नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर इथे ना मी बाजारात जात आहे, कारण आज आहे गावचा आठवडी बाजार. त्याच्यासाठी छान अशी रेडी झाली आहे आणि बाहेरचं वातावरण एकदम छान झालेलं बघू शकता, खूपच भारी झालेलं. छोटं छोटं पाऊस लागत होता आणि बाजारात पोचले मी चालत चालत. आणि बाजारात एवढी काय गर्दी नव्हती जेवढी की पाहिजे. आणि आता रक्षाबंधन आलेलं आहे, त्याच्यासाठी मला राखी घ्यायची होती आणि थोडं सामान घ्यायचं होतं. तर इथे मी छोट्याशा मार्टमध्ये आलेली आहे आणि इथे माझा वंश बोलत आहे, आवाज येत असेल तुम्हाला. आणि या मार्टमध्ये आल्यावरती खाऊ आणि तेच घ्यायचं असतं. एक वस्तू घ्यायची म्हटली का 4 वस्तू आपल्यासोबत येतातच. आणि इथे ना मसाले वगैरे काय काय छोटं छोटं सामान मला घ्यायचं होतं, त्याच्यासाठी मी इथे आली होती. आणि इथे आल्यावर ना खूप बरं पडतं, एकाच ठिकाणी सर्व काही सामान भेटतं. सामानाची सर्व बिलिंग वगैरे केलं आणि पैसे वगैरे भरले आणि घरी यायला निघाले. सामान खूप जास्त जड झालेलं, कारण दूर आहे घर आमचं, आतमध्ये असल्यामुळे चालत यावं लागतं. आणि सामान घेऊन यायचं म्हणजे कंटाळवाणं काम आहे. येताना पाऊस होता बारीक बारीक आणि वातावरण पण खूप छान झालेलं. आल्यावरती मस्त असा वडापाव एन्जॉय केला. मला वडापाव खूप जास्त आवडतो. येताना मी नक्की वडापाव घेऊनच येते. तुम्हाला आवडतो का नक्की सांगा कमेंट करून वडापाव. आणि इथे माऊला घ्यायला जायचं होतं, माऊला घेऊन आली. हे सगळ्यात जास्त कंटाळवाणं काम आहे. आल्यावरती मी जे सामान आणलं होतं ते काढलं आणि आज ना मला माऊला राखी बनवून द्यायची होती तिच्या मदतीने, तिला मदत करायची होती. आणि इथे ना जे सामान पाहिजे होतं ते काढलं आणि राखी बनवायला घेतली. जी राखी बनवायची होती ती झालीच नाही, कारण जसं पाहिजे तसं कधी होतच नाही. आणि ही दुसरीच राखी बनवली. कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा.